नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आहे दुसरी माळ, तर आज आपण बघणार आहोत बटाट्याची काप। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। हे बघा मैत्रिणींनो, मी इथं घेतलेला आहे 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। तर चला तर मग पुढे बघूया आपण। तर इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकत आहे। तुम्ही जर तूप खात असाल तर तूप टाकलं तरी काहीच हरकत नाही। तुम्ही इथे 2 चमचे तूप टाका आणि हे छान गरम होईपर्यंत आपण वाट बघूया। तुम्ही जर जिरे खात असाल तर नक्कीच टाका। मी बीड जिल्ह्यामध्ये राहते ना, तर तिकडे अजिबात जिरे खात नाहीत, तर तुम्ही खात असाल तर टाकले तरी काहीच हरकत नाही। तर हे छान परतू द्यायचं आणि त्याच्यामध्ये मी आता टाकून घेते जे आपण कूट घेतला होता ना 1 वाटी, तो कूट आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा। तुम्ही आबडधोबड जर शेंगदाणे कुटून घेतले तरी चालतील किंवा शेंगदाण्याचा कूट घेतला तरी चालतील। हे छान आपण परतवून घ्यायचे, त्याचा एक कच्चेपणा जाईपर्यंत। जर तुम्ही शेंगदाणे घेतले तर थोडंसं परतवा, मी इथे डायरेक्ट कूट घेतलाय त्याच्यामुळे जास्त परतवायची गरज नाही। इथे हे छान थोडंसं तेलावर परतून घेतलं मी, त्याच्यामध्ये मी आता बटाट्याचे काप टाकून घेते। इथे मी बटाट्याचे छोटे छोटे काप केलेत, तुम्ही जर एकदम स्मॅश केलं तरी चालेल, काहीच हरकत नाही। आणि हे छान आपण परतून घ्यायचं, म्हणजे हिरवी मिरचीचा तिखटपणा आहे तो छान बटाट्याला लागतो। आता मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेते, थोडंसं मीठ टाकायचं। तुम्ही साधं मीठ टाकत असाल तरी चालेल किंवा सेंधव नमक टाकलं तरी चालेल, काहीच हरकत नाही। तर मी इथे मीठ टाकून घेते, थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे परत एकदा छान हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। हे बघा प्रतिम चवीला आणि खूप झटपट होतं। याला अजिबात साबुदाणा भिजत घालायची गरज नाही किंवा भगरीचं पीठ दळून आणायची गरज नाही। कधी विसरतो ना आपण शाबू भिजत घालायला, तर असं झटपट बटाट्याचे काप तुम्ही करून खाऊ शकता। नो ऑइली, अजिबात तेलकट नाही, हे हेल्दी पदार्थ म्हणता येईल। तर याला आपण 1-2 मिनटं परतून घेऊया। असं झाकून ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी काहीच हरकत नाही। 1-2 मिनटं याला असंच ठेवून देऊया। परत मी याला एकदा हलवून बघते। हे बघा अजिबात खाली लागत नाही किंवा काहीच नाही, एकदम मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा। चला आपण आता हे झालेले वाढायला घेऊया। तर मी इथे एका प्लेटमध्ये हे काप काढून घेते। तुम्ही असेच खाल्लेत तरी चालतील किंवा ह्याच्यावर छान दही टाकून जरी खाल्लं ना तरी मस्त अप्रतिम लागतात। उपवासालाच खावं म्हणून असं काही नाही, असंही आपण नाश्त्याला असे बटाट्याचे काप केले तरी छान लागतात। ह्याच्यावर थोडंसं एखाद चमचा दही किंवा ताकासोबत जरी अप्रतिम लागतात। हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो। तर झटपट अशी आपली बटाट्याचे काप तयार झालेले आहेत। तर तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नमस्कार।